अहमदनगर शहरातील सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अहमदनगर शहरातील हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिन रक्तदान आणि आरोग्य शिबिराने साजरा करण्यात आला। अहमदनगर शहरातील सिव्हिल हडको सावेडी येथे हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत नाडी परीक्षण आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिरात महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे नाडी परीक्षण करत गरजूंवर उपचार करण्यात आले। तर आयोजित रक्तदान शिबिराला युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सहभाग नोंदवला होता। या शिबिराचे उद्घाटन ट्रस्टीचे चेअरमन सय्यद साबिर अली यांच्या हस्ते झाले। यावेळी ट्रस्टचे मुख्य विश्वस्त साबिर अली सय्यद, विश्वस्त मेहबूब अली सय्यद, निसार अली सय्यद, जाहिद अली सय्यद, गालिब अली सय्यद, मोहम्मद अली सय्यद, रजा सय्यद, फैजान सय्यद, सरफराज सय्यद, हारून सय्यद, जाफर अली सय्यद, हमीदुद्दीन शाह सय्यद, बिलाल सय्यद, रहबर अली सय्यद, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते। माजी महापौर अभिषेक कळमकर यावेळी बोलताना म्हणाले की आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचवण्याचे समाधान मिळते। आरोग्य सेवेतून गरजू घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने त्यांना या शिबिराचा मोठा आधार मिळतो असं कळमकर यांनी सांगितलं। तर साबिर अली सय्यद म्हणाले, धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत। वेळोवेळी तपासणी झाल्यास नागरिकांना गंभीर आजारांना तोंड द्यावं लागत नाही। नाडी परीक्षण आयुर्वेदाच्या माध्यमातून जीर्ण व्याधी आणि आजार संपवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे असं त्यांनी सांगितलं। आयुशक्ती आयुर्वेद हेल्थ सेंटर आणि अष्टविनायक ब्लड बँक यांच्या सहकार्याने मोफत नाडी परीक्षण आणि रक्तदान शिबिर पार पडले। नाडी परीक्षण शिबिरात संधिवात, त्वचेच्या समस्या, लठ्ठपणा, गॅस आणि आम्लपित्त संदर्भात तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर मनीषा वगडखैर, डॉक्टर सिद्धी सोनवणे, मिलिंद भिंगारदिवे यांनी नाडी परीक्षण केलं। तर या रक्तदान शिबिरासाठी ब्लड बँकेच्या स्नेहा सोनवणे, संदीप पाटोळे, वनिता श्रीपाद, देविदास परभणे आदींनी परिश्रम घेतले। हाजी हमीद तकिया ट्रस्ट यांच्या अंतर्गत आज आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। त्या अंतर्गत आपल्याला 101 बाटल्यांचं रक्त संकलन करण्यात आलं। त्याच्यामध्ये अली साहेब आणि त्यांचं पूर्ण ट्रस्टचे जे सर्व जे मेंबर होते आणि सर्वांनी मिळून आज चांगलं कार्य केलं आणि त्याच्यामध्ये हे रक्तदान एक कार्य चांगलं आहे। त्याच्यामुळं रक्तदानाचे काही फायदे पण आहेत ते त्यांना माहिती आहे, त्यांना समजल्यामुळं त्यांनी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि या अंतर्गत त्यांचं वैयक्तिक पण काही कामं आहेत। अशा अंतर्गत त्या दृष्टिकोनातून त्यांचे कामं आणि आमचं काम हे खूप चांगलं आहे। म्हणजे त्यांचं काही भूकंपाचे कारणं होते 2000 मध्ये झालेले, ते त्यांनी मला सांगितले होते आणि ते विषय आमचा ठेवून ते म्हटले की आपल्याला रक्तदान शिबिर आयोजन करायचं आहे, कारण काही गरीब लोक आहेत आमच्याकडे, त्यांना तुमच्या मार्फत मदत व्हावी। आणि मग मी त्यांना आमच्या मार्फत मग सांगितलं की रक्तदान शिबिर का घ्यावं, रक्तदान शिबिराचे फायदे काय आहेत, की बाबा त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर घेतल्यानंतर लोकांना रक्तदान शिबिर घेतल्यानंतर त्यांना BP, शुगर या गोष्टी होत नाहीत आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो। आणि रक्तदान कुणी करावं तर ज्यांचे वय 18 एज आणि 18 ते 62 वयापर्यंत आपण रक्तदान शिबिर रक्तदान घेऊ शकतो। यामार्फत आपण या सर्व गोष्टी केल्या, त्याच्याबद्दल मी त्यांच्या ट्रस्टचे आणि त्यांचे सैयद हाजी हमीद तकिया देवस्थान ट्रस्ट इनकी जानिब से यहाँ पे एक शिविर कायम किया था हम लोगों ने सुबह से। तो जो भी यहाँ पे हमारे ब्लड डोनेट वाले हैं और बाकी के हमारे ये आयुशक्ति के डॉक्टर्स हैं हमारे, उनका मैं तहे दिल से शुक्रिया करता हूँ कि उन्होंने यहाँ पे बहुत अच्छी तरह से लोगों को यहाँ पे लाभ से लेके अभी शाम के 6:30 बज रहे। बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया करता हूँ और जब भी हम उनको बुलाएं तो वो हमारे लिए आएंगे, ऐसी मैं उनसे अपेक्षा रखता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा। प्रथम मी सय्यद हाजी हमीद तकिया देवस्थान ट्रस्ट यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी दुसऱ्या वेळेस आम्हाला या कॅम्पसाठी बोलवलं। हे जे आरोग्य शिबिर त्यांनी जे भरवले अत्यंत उत्तमरित्या त्यांनी भरवलेलं आहे, नियोजनबद्ध एकदम
पूर्ण दिवस कार्यक्रम झाला आणि बऱ्याच पेशंटनी याचा लाभ घेतला. त्याबद्दल या ट्रस्टचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आयुष शक्तीतर्फे यांना मी बेस्ट ऑफ लक म्हणतो. त्यांच्या पुढचे जेवढे काही प्रोग्राम्स असतील किंवा जे काही प्रोजेक्ट्स असतील त्या प्रोजेक्टसाठी त्यांना आयुष शक्तीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सबसे पहले जिन्होंने भी ये आयोजन किया है उन सबका शुक्रिया अदा करना चाहूँगी. उन्होंने बहुत अच्छी तरह से हमारी सहायता की और एक तरफ से समाज के लिए भी एक बहुत बड़ा योगदान था कि उन्होंने हमें एक मौका दिया कि उनके हेल्थ इश्यूज को हम सुधार सके, जान सके. इसलिए मैं सबका बहुत शुक्रिया अदा करती हूँ. 2 वर्षाचा जो काही कार्यक्रम झाला तो एकदम म्हणजे एकदम अतिउत्तम आणि सर्वश्रेष्ठ नगर शहरामध्ये झाला. याचे मी मनापासून धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर.